वजन कमी करणं, वेट लॉस करणं, स्ट्रेंथनिंग, इंच लॉस असे बरेच सारे शब्द वापरून जेव्हा किंवा ते बघून तुम्ही जर हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर तुम्ही ॲट द राईट प्लेस आहात. ओके. बऱ्याच वेळेला असं होतं की जोपर्यंत आपण वजन वाढत नाही, आपल्याला सूज येत नाही, पेन होत नाही, आपण एक्सरसाइजेसचा विचारच करत नाही. वेट लॉस हा असा एक प्रकार आहे की ज्याच्याबद्दल आपण जितकं नॉलेज मिळवू तेवढं आपल्याला कमी आहे. इतके सारे व्हिडिओज अवेलेबल आहे, इतकं सारे नॉलेज अवेलेबल आहे की आपण कन्फ्यूज होऊन जातो की नक्की आपल्याला करायचं काय आहे. हॅलो ऑल, मी डॉक्टर नेहा सावंत, कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट अँड फिटनेस कोच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी वेट लॉसचे मिथ्स किंवा वेट लॉसबद्दलच्या मिसअंडरस्टँडिंग्स आहेत त्या क्लिअर करणार आहोत. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक खूप छान सिरीज आहे, वेट लॉस सिरीज, जी आपण स्टार्ट करणार आहोत त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. ओके. सो हा व्हिडिओ आहे, हा शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं ॲट द एज, सर्टन एजला, प्रत्येक एज प्रमाणे म्हणा, आपल्या वेट लॉसचे, फिटनेसचे जे आयडियाज असतात ह्या बऱ्याच वेगळ्या असतात. जोपर्यंत आपण 20-30मध्ये असतो आपल्याला आपले फिगर चांगले दिसणं, आपण चांगले दिसणं, आपल्याला कपडे होणं हे एक मोठा गोल असतो. 30 to 40मध्ये आपल्या शरीरामध्ये इतके चेंजेस होतात, मेनली महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस इतके होतात की त्यामुळे आपले हॉर्मोनल बॅलन्स ठेवणं, त्यामुळे होणारे जे वेट गेन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवणं, बाकीचे जे आपल्याला जॉईंट पेन्स होत आहेत किंवा काही ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला डिफिकल्टीज येत आहेत यामध्ये आपल्याला कंट्रोल करणं हे आपले गोल होऊन जातात. 50-60s नंतर मिनिमम स्ट्रेंथ तरी आपली राहावी, आपल्या डेली रुटीन आहे ते व्हावे. जर आपल्या डेली रुटीनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज डिफिकल्ट होत असतील, वॉकिंग, स्टेअरकेस क्लाइम्बिंग, तर ते आपले इझी व्हावे याप्रमाणे आपण एक्सरसाइजेसचा विचार करतो. राईट. तुम्ही नक्की कोणत्या एज ग्रुपमध्ये आहात ते तुम्हाला यामध्ये चेक करायचं आणि खरंच तुमचे असे गोल्स आहेत का ते पण तुम्हाला बघायचे आहेत. वेल, मला असं वाटतं की आपल्याला जर आपली बॉडी आहे ही जर स्ट्रेंथ आपल्याला नीट ठेवायची असेल किंवा फिटनेस आपल्याला मेंटेन ठेवायचा असेल तर आपल्या वेट लॉसकडे बघायचे काही आपला दृष्टिकोन आहे किंवा जे विचार आहेत त्याबद्दल थोडीशी क्लॅरिटी मिळवणं इथे गरजेचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी ती क्लॅरिटी मिळवणार आहोत सो दॅट तुमचे जर वेट लॉसचे काही असे गोल्स असतील तर ते अचीव्ह करण्यासाठी तुम्ही तो प्लॅन आहे तो नीट तुम्ही आखू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तो फॉलो करू शकता. राईट. लेट्स स्टार्ट. तो सगळ्यात आधी वेट लॉसचा जेव्हा आपण विचार करतो, वेट लॉसमध्ये तुम्हाला फॅट लॉसचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. राईट. का? कारण तुमच्या शरीराचं जे वजन आहे, तुम्ही जर वेइंग स्केलवर उभे राहिलात आणि तिथे जर तुम्हाला एक स्पेसिफिक वेट दिसत असेल तर ते फक्त फॅटचं वजन नाही आहे. तुमच्या शरीरामध्ये मसल्स आहेत, बोन्स आहेत, पाणी आहे, स्किन आहे, ऑर्गन्स आहेत, असे बरेच सगळ्या गोष्टी मिळून आणि प्लस फॅट पर्सेंटेज हे सगळं मिळून तुमच्या बॉडीचं वेट असतं. आपण दरवेळी काय बघतो की वेइंग स्केलवर आपलं वजन कमी दिसावं. या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला तुमचा मसल लॉस होऊ शकतं, बोन लॉस होऊ शकतं, बऱ्याच सिस्टीम्स आहेत त्या थोड्याशा डिस्टर्ब होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला नंतर बरेच वेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते होऊ शकतात. वेट लॉस जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला एका सिस्टमॅटिक वेने आणि कन्सिस्टंटली एक लाईफस्टाईल फॉलो करणं गरजेचं असतं. एखादा 3 मंथचा, 6 मंथचा जे ते फास्ट ट्रॅकमध्ये तुम्हाला वेट लॉस करून मिळत असेल तर अशा प्रोग्रामकडे जाण्यापेक्षा आपल्या सवयींकडे, मग त्या आपल्या इटिंग हॅबिट्स असतील, आपल्या एक्सरसाइजच्या हॅबिट्स असतील, आपले डेली रुटीनमध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामुळे आपलं वेट वाढतं आहे तर या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला आधी विचारपूर्वक बघणं गरजेचं आहे. त्याच्यावर तिथे आपल्याला काय काय चेंजेस करता येईल इथे आपल्याला आधी बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायला लागाल डेफिनेटली तुम्हाला वेट लॉस आहे तो अचीव्ह करता येतो. राईट. दुसरा पॉईंट हा आहे, जसं मी म्हणाले लाईफस्टाईल चेंजेस, तर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये वेट लॉससाठी काय अशा गोष्टी करत आहात, तुमच्या इटिंग हॅबिट्स कशा आहेत मेनली, मग तुम्ही बिंज इटिंग करत आहात, तुमच्या किती खाताय, कधी खाताय, केव्हा खाताय, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या इटिंग हॅबिट्स जर बरोबर नसतील, म्हणजे तुमचं कॅलरी इंटेक जर व्यवस्थित नसेल किंवा तो जास्त असेल तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा, डेफिनेटली तुमच्या बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज आहे ते वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या इटिंग हॅबिट्सकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. रोज तुम्ही कॅलरी किती बर्नआउट करताय, म्हणजे रोज तुम्ही एक्सरसाइजला किती वेळ देताय, इथे लक्ष देणंही तुमचं तेवढंच गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एक्सरसाइजला वेळ देत नाही, असं होतं की आपण आपल्या रुटीनमध्ये इतके बिझी असतो की आपण सुरुवात खूप करतो पण कन्सिस्टन्सी राहत नाही, प्लॅन खूप करतो पण ॲक्शन मोडमध्ये येत नाही.
हे सगळे नॉर्मल प्रॉब्लेम्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मोठं झालंय किंवा आपल्याकडनं होत नाहीये असं लिमिटेशन स्वतःला टाकायचं नाहीये. तर आपल्याला का जमत नाहीये इथे थोडासा आपल्याला विचार करायची गरज आहे. तुमच्या रुटीनमध्ये मग ते कितीही बिझी असलं तरीही मिनिमम 40 to 60 मिनिट्स तुम्हाला एक्सरसाइजला देणं खूप गरजेचं आहे. थर्ड थिंग, तुमचा माइंडसेट. तुम्हाला वेट लॉस का करायचा आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर, वेट लॉस आपण का करतो? वेट लॉस केल्याने बरेच फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमची सिस्टीम आहे त्या सगळ्या जागेवर येतात, त्यांचं फंक्शनिंग खूप चांगलं होतं, तुमच्या शरीराची स्ट्रेंथ वाढते जर तुम्ही राईट वेने वेट लॉस केला तर. राईट वे कोणता आहे? तुमचे एक्सरसाइजेस, डाएट, रेस्ट, हायड्रेशन या सगळ्या पॉईंट्सवर तुम्ही एकत्रितरित्या जर काम केलं तर डेफिनेटली तुमचा जो वेट लॉस होतो तो कन्सिस्टंटली तुम्ही फॉलो करू शकता, मेंटेन करू शकता आणि त्याने तुमच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या जास्त छान फंक्शन करू शकता. तुमची स्किन इम्प्रूव्ह राहते, तुमची स्ट्रेंथ चांगली राहते, तुमची इवन ब्रेन बूस्टिंग होतं. बरेच सारे फायदे आहेत जेव्हा रेग्युलर बेसिसवर आणि योग्य रीतीने तुम्ही वेट लॉस करता. बरोबर आहे. तिसरा पॉईंट आहे, जसं मी माइंडसेटबद्दल बोलले, आपल्याला बरेच वेळा असं असतं की आपल्यामध्ये पेशन्स नसतो, आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट हवा असतो. बऱ्याच वेळेला आपण ॲक्शन्स घेतच नाही, विचार खूप करतो, प्लॅन खूप करतो, पण ॲक्शन मोडमध्ये आपण येत नाही. प्रोकास्टिनेशन बऱ्याच वेळेला होतो, कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये राहत नाही. सो मे बी आता आपलं जे नेक्स्ट इयर येणार आहे त्यामध्ये जर तुमचे फिटनेसचे काही गोल असतील तर या महिन्यामध्ये तुम्हाला पहिला तुमचा माइंडसेट आहे तो क्लिअर करायचा आहे. क्लिअर कसा करायचा आहे? तर तुम्हाला एक नोटपॅड घ्यायचा आहे, पेन घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी तुम्ही नोट डाऊन करायचं तुमचं करंट वेट किती आहे. सेकंडली तुम्हाला बघायचं की तुम्हाला किती वेट लॉसची गरज आहे. ओके, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण या वेट लॉसच्या ह्याच्यामध्ये मसल लॉस, बोन लॉस करतो आणि त्याने आपल्याला बरेच प्रॉब्लेम होतात. तर आपल्याला आपल्या BMI प्रमाणे, आपल्या हाईट प्रमाणे तुम्हाला तुमचं वेट आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यापेक्षा 1 ते 2 किलो नक्कीच तुम्ही जास्त ठेवू शकता, त्याने तुम्हाला फायदाच होणार आहे. राईट. आणि त्यानंतर हे एकदा वेट कॅल्क्युलेट केल्यानंतर जे पण तुमच्याकडे नंबर येतोय, मग तो 5 kg असेल, 10 kg असेल, तुम्हाला काय करायचं आहे ना की तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या अशा कोणत्या हॅबिट्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्यानंतर सस्टेनेबली तुम्ही हा वेट लॉस अचीव्ह करू शकता. राईट. मग यामध्ये तुमच्या डाएटरी हॅबिट्स येतात. डाएट म्हणजे नेहमीच न खाणं असं नाहीये, तर योग्य फूड म्हणजे योग्य रीतीने खाणं, योग्य प्रकारचे अन्न खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. राईट. त्यामुळे तुम्ही प्लॅन करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही कधी काय खाताय, किती खाताय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुमच्या अशा कोणत्या इटिंग हॅबिट्स आहेत ज्या तुम्ही बदलणार आहात हा वेट लॉस अचीव्ह करायला, हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नोट डाऊन करताना कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये ते सेट होतं आणि तुम्हाला ते फॉलो करायला इझी जातं. जसं की तुम्ही जर चहा बंद करणार असाल तर तुम्हाला ते डिसाईड करायचं, पण त्या चहाचं जे वेळ आहे त्यातला तुम्ही दुसरं काय ऑल्टरनेटिव्ह घेत आहात. मग तुम्ही ग्रीन टी घेत आहात, ब्लॅक कॉफी घेत आहात जे तुम्हाला फॅट लॉससाठी मदत करणार आहे, तर ते ऑप्शन तुम्हाला तिथे लिहून ठेवायचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला ते ॲफर्मेशन्स द्यायचे आहेत की सो दॅट तुम्ही जे पण तुमच्यामध्ये चेंजेस करत आहात ते फॉलो करायला तुम्हाला इझी जाणार आहे. राईट. सो सगळ्यात आधी काय, तर तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला वेट लॉस किती करायचं आहे. सेकंडली अशा कोणत्या हॅबिट्स आहेत ज्या तुम्हाला चेंज कराव्या लागणार आहेत. थर्ड, ॲफर्मेशन्स की तुम्ही जे हॅबिट्स चेंज करत आहात ते तुम्ही रोज फॉलो करण्यासाठी स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला ते ॲफर्मेशन्स आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. आणि फोर्थ म्हणजे ॲक्शन मोडमध्ये तुम्हाला यायचं आहे की तुम्ही जो प्लॅन करणार आहात तर तो प्लॅन तुम्हाला रोज फॉलो करायचा आहे. ओके. जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की आज मला करायचं नाही तेव्हा तुम्हालाच तुमच्या माइंडला सांगायचं आहे की तुमचा गोल काय आहे आणि कोणता गोल डिसाईड करून तुम्ही ही ॲक्शन डिसाईड केली होती. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या मनाला समजवणार आहात, तुमच्या माइंडवर तुम्ही कंट्रोल करणार आहात, डेफिनेटली तुम्ही तुमचे ॲक्शन्स आहेत ते घेऊ शकणार आहे. आणि यासाठी तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये गेलात तर तुम्हाला आपलं वेट लॉसचे ॲफर्मेशन्स आहेत, हेल्थसाठी जे ॲफर्मेशन्स आहेत ते तुम्हाला इथे मिळणार आहेत. खाली तुम्हाला एक प्लॅन मिळणार आहे एक्सरसाइजचा जो तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. त्याच्यावर तुम्ही रोजचे तुमचे एक्सरसाइजचे जे नोट तुम्ही केल्यानंतर तिथे तुम्हाला टिक करायचं आहे सो दॅट तुम्हाला ह्या मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये राहायला इझी होणार आहे. राईट. आणि नेक्स्ट व्हिडिओपासनं आपले सगळे एक्सरसाइजचे सेशन्स आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंगचे सेशन्स आहेत ते मेनली मी अपलोड करणार आहे. त्यामुळे ते मिस करू नका, कारण त्यामध्ये तुम्हाला बरेच इझी एक्सरसाइजेस जे तुम्ही घरच्या घरी करू शकता
आणि तुम्ही तुमचा वेट लॉस आहे तो अचीव करू शकता, राईट. सो तेही तुम्हाला इथे मिळणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, ते ॲफर्मेशन्स आहे ते डाउनलोड करून घ्या. जो ॲक्शन प्लॅन तुम्हाला दिला गेला आहे त्याचा जो चार्ट आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. आणि त्याचबरोबर माझे जे व्हिडिओज पुढे येणार आहेत त्यांना तुम्हाला फॉलो करत राहायचं आहे. होम वर्कआउट प्लॅन म्हणजे घरच्या घरी इझी वेने तुम्ही कसे स्ट्रेंथनिंग करू शकता आणि फॅट लॉस आणि इंच लॉस करू शकता याबद्दलची ही सगळी सिरीज असणार आहे. त्यामुळे कोणताही व्हिडिओ मिस करू नका. प्रत्येक व्हिडिओमध्ये ते कोणी करू नये हेही मी सांगणार आहे आणि कसे करायचे आणि केव्हा करायचे तेही मी सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एकदम कम्प्लिटली बघायचं आहे. माझ्याबरोबर ते एक्सरसाइजेस करायचे आहेत. जितकं कन्सिस्टंटली तुम्ही करत राहाल तुमच्या लक्षात पण येणार नाही की कधी तुमचे वेट लॉसचा गोल आहे तो अचीव झाला आहे, इंच लॉस झाला आहे, स्ट्रेंथ पार्ट आहे तो छान इम्प्रूव्ह झालेला आहे, तुमचं बॉडी पोश्चर आहे ते छान झालं आहे, बॉडी लँग्वेज तुमची इम्प्रूव्ह झाली आहे. आणि अशी जेव्हा पर्सनॅलिटी आपली होते ना तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं की आपण आपल्या बॉडीवर योग्य पद्धतीने काम केलं असं आपण म्हणू शकतो, राईट. त्यामुळे वेट लॉसबद्दल अजिबात घाई करू नका, इम्पेशंटली वागू नका, कन्सिस्टन्सी ठेवा आणि कॉन्शियसली एफर्ट्स करा, राईट. सो माझे व्हिडिओज आहेत ते फॉलो करत राहा. हा व्हिडिओ पण तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन बेल आहे ते पण तुम्ही हे करा सो दॅट नेक्स्ट व्हिडिओज आहेत ते पण तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच येईल. ओके, थँक्यू सो मच.